हॅलो, नमस्कार. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्लॉगमध्ये. तर आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण थोडीशी सर्दी झालेली आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्याल. तर आज आहे चतुर्थी आणि चतुर्थीच्या दिवशी हा व्लॉग शूट केलेला आहे. आणि सकाळी खूपच गडबड झाली होती सगळं आवरायला. त्यामुळे कपडे वाळत घालायचे राहिले होते. म्हणून मग मी काय केलं की कपडे मशीन लावून दिले होते आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या आवरून घेतल्या. तर कपडे होतात मशीनला तोपर्यंत बाकीची सगळी कामं होतात. म्हणजे तोपर्यंत आपला वेळ जो आहे तर तो चांगल्या कामांना आपण देऊ शकतो आणि आपला वेळ पण वाचतो. तर मी ते भांडे पण घासून घेतले. सगळी घरं मावशी आल्या होत्या तर झाडून पुसून झालेली आहेत. आणि जी काही छोटी मोठी कामं होती तर तीसुद्धा झालेली आहे. आणि आता इथे मी कपडे वाळत घालते आहे. आणि कपडे वाळत घालायचं माझं थोडंसं बोरिंग काम आहे. असे खूप छोटे छोटे काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला कधी आवडत नाही. त्यातलं म्हणजे कपडे वाळत घालणं आणि त्याचबरोबर भांडी लावणं मला थोडंसं कंटाळवाणं काम वाटतं. परंतु ते करावंच लागतं. आपल्याशिवाय मग ते कोण करणार ना. तर तर आज मी तुमच्यासोबत खूप छान अशा काही गोष्टी शेअर करणार आहे. मला या व्लॉगमधून एक गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे गृहिणी आहेत ना आपण. तर या ऑलराऊंडर असतो. म्हणजे आपण घरातलं काम असू देत किंवा बाहेरचं काम असू दे खूप छान सराईतपणे आणि मस्त करत असतो. तर इथे बघा ना, आता मी घरातली सगळी कामं पटापट आवरून घेतली आणि मला बाहेर एक काम होतं, थोडंसं बँकेत जायचं होतं. तर एक काम होतं त्यासाठी मी पटापट छानशी रेडी होत होते. तर मग असं वाटलं की तुमच्यासोबत पण शेअर करते. आपण ऑलराऊंडर असतो. कुठलंही काम आपण अगदी छान पद्धतीने करू शकतो. अगदी वर्किंग वुमन असतील ज्या घर मुलं सांभाळून सुद्धा जॉब करतात त्याही खूप ग्रेट आहेत. त्यांच्याबद्दलही मला खूप कौतुक वाटतं. परंतु गृहिणींबद्दल सुद्धा मला खूपसं कौतुक वाटतं कारण त्या घर इतकं छान पद्धतीने सांभाळून बाहेरची कामंसुद्धा व्यवस्थितपणे करू शकतात. तर आता इथे मी मस्त छान रेडी झालेली आहे. आणि त्याचबरोबर आता इथे मी घड्याळ घातलेली आहे आणि घड्याळात मी सकाळपासूनच घातलेली असते. परंतु काही भांडे वगैरे घासायची होती त्यामुळे घड्याळ काढून ठेवली त्याच्यात पाणी जाऊ नये म्हणून. तर आता इथे मी निघाली आहे बाहेर जाण्यासाठी आणि बाहेर थोडंसं काम करून येते. बाहेर जाऊन येते आणि थोडासा बाहेरचा पण आवाज येतोय. तर चला बाय बाय. मी थोडंसं बाहेरचं काम करून येते तोपर्यंत. तर हॅलो. तर मी बाहेरून जाऊन आले. बराचसा वेळ झाला होता. तर आता आले आणि असा विचार केला की म्हणजे जवळपास माझं अर्धा पाऊण तासाचंच काम होतं आणि अनु यायला पण अजून थोडासा उशीर होता. तर म्हटलं चला काही या पिशवीमध्ये तांदूळ आहेत जे रेशनचे तांदूळ आहेत आणि ते थोडेसे त्याच्यामध्ये अळ्या झाल्या होत्या आणि खूप म्हणजे लक्ष दिलं नाही मी त्यामुळे थोडंसं झालं होतं. आणि हे तांदूळ मी रेशनचे जे तांदूळ आहेत तर ते इडली आणि डोसा वगैरे करायला वापरते. तर मग अनु यायला अजून उशीर होता तर म्हटलं चला हे तांदूळ जे आहे तर ते व्यवस्थित निवडून ठेवते. आणि बायकांना ना घरातली ही छोटी मोठी कामं दिवसभर चालूच असतात जी कधीच दिसत नाही. डोळ्यांना अजिबात न दिसणारी कामं आहेत ही. त्यामुळे मला असं वाटतं की या कामांचं कुणी कधी म्हणजे उच्चारसुद्धा करत नाही ॲक्च्युली. आणि बायकांना या कळत नाही की आपण किती दिवसभरामध्ये कामं करून जातो आणि थकतोसुद्धा. तर त्यामुळे थोडासा आराम हा दुपारी केलाच पाहिजे असं मला वाटतं की जेणेकरून एक थोडीशी नॅप जी आहे तर ती एनर्जी नॅप म्हणूया किंवा एनर्जीसाठी आपल्याला थोडासा आराम केला पाहिजे. तर मी थोडंसं आराम करणार आहे परंतु दुपारी. तर अनु येण्याच्या आधी म्हटलं की हे सगळे तांदूळ जे आहे तर ते निवडून व्यवस्थित ठेवून देते जेणेकरून अनु आल्यानंतर खूप पसारा करेल आणि ती मला अजिबात हे कामं करू देणार नाही. आणि थोडासा वेळ पण होता त्यामुळे मग मी काय केलं की मांडीवर थोडंसं जे ॲप्रन आहे तर ते टाकून घेतलं आहे कारण माझा ड्रेस खराब होईल म्हणून. आणि विचार केला की इतका छान ड्रेस घातला आहे तर नको चेंज करायला. त्यात आज चतुर्थी पण आहे तर राहू देते. आणि मस्त छान तांदूळ मी आता नीट करून ठेवून देते. त्यानंतर हे शूट आहे दुपारी अनु उठल्याच्या नंतरचं. म्हणजे जवळपास 4-4:30 वाजले होते आणि अनु झोपेतनं उठली आणि मला असं वाटलं की मी शूट चालू केलं आहे परंतु ते चालू झालेलं नव्हतं. तर कारण मी इथे आता तिला झोपेतनं उठल्यानंतर तिला काहीसं छान असं खायचं असतं. परंतु असं गरम गरम काहीतरी दिलं ना की मुलं छान पोट भरून पण खातात आणि नेहमी नेहमी सारखं सारखं तेच दिलं ना की त्यांना ते नको नकोसं वाटतं. त्यामुळे इथं मी केलेला आहे बेसनचा चिल्ला ज्याला आपण बेसनचा पराठा पण म्हणू शकतो. तर काही नाही आपलं डाळीचं पीठ जे आहे 2 चमचे ते मी घेतलं होतं. त्यामध्ये थोडंसं तेल मीठ घालून घेतलेलं आहे
जर मुलं तिखट खात असतील तर थोडंसं तिखट पण तुम्ही ॲड करू शकता. अनु तिखट खात नाही, त्यामुळे मी अगदी थोडंसं पाणी टाकून पातळ कन्सिस्टन्सी करून घेतली आणि तव्यावर पसरून घेतलं आणि थोडंसं जाड ठेवलं, जेणेकरून ते छान मऊ होईल आणि व्यवस्थित दोन्ही साईडने ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे करताना ॲक्च्युली मी मोबाईल लावला होता, पण मी म्हणजे व्हिडिओचं ते ऑन करायला विसरले, त्यामुळे ते शूट नाही झालं. परंतु हे बघा, असा छानसा पराठा झालेला आहे. मुलांना जर संध्याकाळच्या वेळी काहीतरी स्नॅक्स द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा पराठा करू शकता. खूप छान होतो, मस्त मऊ लुसलुशीत होतो, अजिबात काही कडक वगैरे होत नाही. अगदी कधी ती दह्याबरोबर खाते तर कधी लोणच्याबरोबर खाते. तर आज दही अवेलेबल नाही आहे, तर मी तिला लोणचं देणार आहे. आणि ना अशा या वातावरणामुळे ना मुलांची तब्येत पण खराब होती आहे, सर्दी खोकला. तर त्यांना असं काहीतरी छान चटपटीत आणि कधीतरी काहीतरी वेगळं दिलं ना तर मुलं पण आवडीने खातात पण. तर त्यामुळे मी असे काहीतरी प्रयोग करत असते आणि नशीब आहे की म्हणजे माझ्या मुलीला ते आवडतात पण, आणि ते मी तुमच्यासोबत पण शेअर करत असते. तर आता मी तिला खाऊ घालून आलेली आहे आणि थोड्या वेळानंतर मग किचनमध्ये आले. तर जवळपास आता 5-5:30 झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या किचनमध्ये खूप सुंदर असं 6-6:30पर्यंत छान असं ऊन येतं. आणि मग मी विचार केला की छान चहा ठेवते, परंतु त्याआधी सकाळच्या दूध पिशव्या होत्या, कालचं दूध होतं त्यामुळे मी ते वापरलं, परंतु आता ते संपलं होतं. तर मग इथे मी दूध पिशव्या ज्या आहेत, दूध जे आहे तर ते तापवायला ठेवलेलं आहे आणि एकीकडे मी चहा ठेवला आहे. तर अनुची तब्येत बरी नसल्यामुळे अनुचे बाबा थोडेसे लवकर आले होते आज घरी. तर मग म्हटलं की आपण छानसं मस्त हे जे काही मी गवती चहामध्ये टाकते ना, तर ते माझ्या झाडांचा आहे, म्हणजे घरी जी झाडं लावली आहेत ना तर त्यातला तर छान गवती चहा मी केलेला आहे आमच्या दोघांसाठी, त्यांना विदाऊट शुगर आणि मला थोडीशी शुगर टाकून. तर आता आम्ही अनुला थोडंसं दवाखान्यात घेऊन जाणार आहे, कारण तिला कालपासून खूप जास्त खोकला आणि सर्दी होती आणि मी सुद्धा सर्दीने जाम आहे. तर मी सुद्धा दवाखान्यात जाणार आहे. तर म्हणून आम्ही विचार केला की आधी आपण छान मस्तपैकी गवती चहाचा चहा घेऊया आणि मग दवाखान्यात जाऊया. आणि नेमकं आज चतुर्थी पण आहे, तर मला छानसे मोदक बनवायचे आहेत. तर मी विचार करत होते की रात्री जेवायला काय बनवू आणि त्याचबरोबर कोणते मोदक बनवू. तर मोदक बनवायचे तर मला गणपती बाप्पाला तर मोदक आवडतात, परंतु मला सुद्धा उकडीचे मोदक प्रचंड आवडतात. आणि जेव्हापासून मला उकडीचे मोदक येतात ना तर तेव्हा माझा अट्टाहासच असतो की उकडीचे मोदकच करायचे. परंतु झालं असं की आम्ही दवाखान्यात गेलो होतो आणि बाहेरून येताना इतका उशीर झाला ना की आता उकडीचे मोदक करायला वेळच नव्हता आणि आल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता. आणि बरं नसलं की मुलं पण थोडंसं किरकिर करतात, रडरड करतात. तर मग मी विचार केला की जाऊ दे, आपण म्हणलो आहे मोदक करायचा आणि मी मोदक करत असते ॲक्च्युली चतुर्थीला, तर मग आता साधे तरी मोदक करूया. म्हणून मी इथे अगदी मोदकांसाठी थोडंसं कणिक मळून घेते आहे आणि मी साधे मोदक करणार आहेत, जे आपले गुळ खोबरं आणि कणकेचे जे मोदक असतात ना तर ते मोदक करणार आहे. तर इथे मी कणिक मळून घेते आहे आणि उत्कर्ष आज स्वतःहून म्हणाले की मी पण तुला थोडीशी मदत करतो. तर त्यांनी मला गूळ आणि खोबरं जे आहे तर ते किसून दिलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते, खूप छान मस्त बारीक किसून दिलं आहे. तोपर्यंत माझी इथे कणिक पण मळून झालेली आहे. म्हटलं चला बाप्पाला नैवेद्यासाठी आपण दोघांनीही मदत केली आहे, तर बाप्पा आपल्यावर छानसे प्रसन्न पण होतील की दोघांनी मिळून माझ्यासाठी मोदक बनवले. तर इथे आता गूळ खोबरं त्यांनी मला किसून दिलं आणि मी आता ते मिक्स करून घेते आणि मस्त छान 11 मोदक बनवणार आहे छोटे छोटे. आणि तर काय होतं की असं काहीतरी करत असलो ना की यामध्ये मुलांना पण सामील करून घेणं गरजेचं आहे. आणि मी त्यासाठी अनुला आवाज दिला की तू पण ये, आपण दोघीही मिळून बनवूया. म्हणजे कसं होतं की मुलांचा स्क्रीन टाईम थोडासा कमी होतो, नाहीतर मुलं सारखंच मग मोबाईल दे किंवा टी व्ही दे, आणि त्यात बरं नसलं की ते जरा जास्तच मोबाईल टी व्हीकडे आकर्षित होतात आणि आपल्याला मग काही बोलता येत नाही. त्यामुळे इथे आता मी छोटे छोटे 11 असे गोळे करून घेणार आहे आणि 11 मोदक तयार करून घेते. बघेल मध्ये कधीतरी वाटलं तर मी मस्त बाप्पासाठी उकडीचे मोदक करणार आहे आणि बाप्पासाठी पण होतील आणि मला तर स्पेशली खूप आवडतात. त्यामुळे मग मी उकडीच्या मोदकांना जास्त प्रेफरन्स देते. परंतु थोडासा उशीर झाला आहे, उकडीच्या मोदकाला थोडासा उशीर लागतो, त्याला थोडासा वेळ पाहिजे असतो. तर तो वेळ आत्ता नव्हता, त्यामुळे मग मी पटकन इथे सगळे गोळे जे आहे तर ते करून घेतले आणि छोटे छोटे असे मोदक मी तयार करून घेते आहे. तर एवढ्यातच मी अनुला सुद्धा आवाज देत होते. ती तिकडे बाहेर टी व्हीवर सगळं मोबाईलवर टी व्हीवर कार्टून बघत होती. तर म्हटलं की तिला पण बोलवावं, जेणेकरून स्क्रीन टाईम सोडून ती मला यामध्ये मदत करेल. तर हे बघा,
तर मी तिला शिकवत होते की मोदक असे बनवायचे. यामुळे काय होतं ना, मुलेसुद्धा आपल्यासोबत छानसे मस्त रमतात, आपल्यासोबत खेळतात आणि ते टीव्ही, मोबाईल त्यापासून थोडा वेळ का होईना आपण त्यांना दूर ठेवल्याचं आपल्याला पण एक समाधान वाटतं. तर आम्ही दोघी मिळून छान बाप्पासाठी मोदक करत होतो. तिचे छोटे-छोटे मोदक होते. जे काही वाकडे-तिकडे जे काही येतील त्यात तिला वाव खूप छान आले असं म्हणून प्रोत्साहन देऊन तिच्याकडून 2-3 मोदक असे छोटे-छोटे करून घेतले आणि ते सुद्धा बाप्पाला नैवेद्याला ठेवले. तर इथे आता मी माझे जे 11 मोदक होते तर ते छान तेलामध्ये मी तळून घेणार आहे. तर मस्त छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेते. हे मोदक तर खूप सोपे आहेत, कोणीही करू शकतं. त्यामुळे कसे बनवायचे याची रेसिपी मी नाही सांगितली, परंतु खूप सोपे आहेत हे. जेव्हा मला मोदक यायला लागले तर सगळ्यात पहिल्यांदा मी फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठाचे मोदकच बनवून बघायचे आणि गव्हाच्याच पिठाचे मोदक करायचे. हळूहळू मग वेगवेगळे मोदक ट्राय करत गेले आणि ते पण छान वाटायला लागले. परंतु उकडीचे मोदक थोडेसे जरा स्पेशल वाटतात बाप्पाला नैवेद्य दाखवायला पण ठीक आहे, हरकत नाही. तर आता इथे छान मी मोदक जे आहे तर ते मंद आचेवर ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेणार आहे आणि त्यामध्ये नंतर मग अणूचे सुद्धा मोदक तळून घेणार आहे. तर हे बघा मोदकांना छान असा रंग आलेला आहे. तर हे आता मी एका ह्याच्यामध्ये काढून घेणार आहे. उत्कर्ष, मी आणि अनु आम्ही तिघंजणं आता बाप्पाची आरती करणार आहोत आणि मग जेवायला बसणार आहोत. कारण माझं साईड बाय साईड स्वयंपाक पण सुरू आहे आणि गरमागरम फक्त भाकरी करायच्या राहिल्यात, बाकीचं सगळं रेडी आहे. तर हे बघा इथं मी हे सगळे मोदक जे आहे तर ते ताटामध्ये काढून घेते आणि मग ते आता देवाला आम्ही नैवेद्य दाखवणार आहे. तर इथे मोदक मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आणि अणूचे सुद्धा मोदक मी तळायला टाकणार आहे. म्हणजे मी गॅस बंद केला, मला त्यानंतर आठवलं, तर मग आता हे मोदक आपण नेऊया बाप्पाकडे आणि मग मी अणूचे मोदक तळणार आहेत. तर हे बघा, तर इथे मोदक रेडी आहे आणि उत्कर्ष इकडे नैवेद्य दाखवून घेत आहेत आणि आता आम्ही आरती करून घेऊ. आणि खूप खूप थँक्यू बाप्पा, खूप छान गोष्टी तू आयुष्यात दिल्या त्याबद्दल खूप कृतज्ञता आणि तुम्हा सगळ्यांची सुद्धा खूप खूप कृतज्ञता. कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक स्टेप आपण पुढे टाकलेली आहे. तर लवकरच मी ती अनाऊन्समेंटसुद्धा तुमच्यासोबत करीन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.